सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला जाणून घेऊयात आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. आज मेष, सिंह, कन्या आणि तूळ राशीसाठी दिवस चांगला जाणार आहे. या राशींची कामं मार्गी लागणार असून या राशींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. तर मग तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? ऑफिस, घरी कसं वातावरण असणार आहे? तुमची कामं होणार आहेत की रखडणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आजचं राशी भविष्य शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष फलदायी असेल. एखादी महागडी वस्तू तुम्हाला खरेदी करावीशी वाटेल. घरामध्ये वैवाहिक चर्चेनं मन प्रसन्न राहील. एखाद्याशी रोमॅन्टिकपणे बोलत असताना तुम्ही खूप विचार करा. वैवाहिक लोकांना त्यांच्या नात्यामध्ये विश्वासाची कमतरताही जाणवू शकते. जर तुम्ही प्रॉपर्टी डील करण्याचा निर्णय घेतला असेल तर आज तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल. जर तुमचा बिझनेस प्लॅन लीक झाला असेल तर त्याचा कोणीतरी आज फायदा घेऊ शकतं. नवीन नोकरीसाठी अर्ज भरलेल्या तरुणांना कंपनीकडून फोन येऊ शकतो. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा तिलक लावून तांब्याच्या भांड्यातून शिवाला किंवा पिंडीला जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की नशिबानं साथ दिल्यानं तुमची बिघडलेली कामं आज पुन्हा मार्गी लागतील. काही सवयी सुधारल्यानं तुमचा दिवस चांगला जाईल. प्रेमाच्या बाबतीत तुमचा उत्साह शिगेला पोहोचू शकतो. तुमच्या पैशाबाबत थोडे अधिक तुम्ही जबाबदार राहा. शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी नीट विचार करा. जे लोक खाद्यपदार्थांचा व्यवसाय करतात त्यांना चांगला नफा मिळेल. जोपर्यंत एखादा सहकारी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत काम थोडं कंटाळवाणं होईल. रक्तदाब आणि मधुमेह असलेल्यांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही संकटनाशक गणेश स्तोत्राचं आज पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी गोंधळाचा असेल. तुम्ही इतरांना जे काही शिकवाल ते तुमच्या जीवनातही अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला एखाद्याचं रहस्य कळू शकतं. जर तुम्ही कोणत्याही आर्थिक समस्येशी झुंजत असाल तर आज तुम्ही त्यावरही उपाय शोधण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायाशी संबंधित कामं आज मार्गी लागतील. कोणतंही नवीन काम सुरू करण्यापूर्वी लक्ष्मीची पूजा करणं तुमच्यासाठी शुभ राहील. नोकरदार लोकांनी त्यांची कागदपत्र अतिशय काळजीपूर्वक तपासणं आवश्यक आहे. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खायला द्यायला विसरू नका. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की घरगुती पातळीवरती शांतता आणि सौहार्द राखल्यानं तुम्ही तणावमुक्त व्हाल. एखाद्याला ओळखण्यासाठी वेळ आणि मेहनत लागू शकते. प्रेम प्रकरणांसाठी खुलं राहणं तुम्हाला अप्रतिम बनवेल. वैवाहिक जीवन तुमचं सामान्य राहील. आज आपली संपत्ती वाढवण्याचा मार्ग शोधत असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात यश मिळण्याची अपेक्षा आहे. व्यवसायात तुम्हाला धोरणात्मक कामं करावी लागतील. कामाच्या क्षेत्रातील लहान गोष्टींचंही बारकाईनं आणि गांभीर्यानं मूल्यांकन करणं आवश्यक आहे. नोकरदार लोकांसाठी एखादं उद्दिष्ट पूर्ण झाल्यास त्यांचे अधिकाऱ्यांशी संबंध हे चांगले होतील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. तुमची वैयक्तिक कामं तुमच्या कुटुंबियांच्या सहकार्यानं बऱ्याच प्रमाणात पूर्ण होतील. आज महिलांनी स्वतःसाठी आवाज उठवण्याची गरज आहे. विवाहितांसाठी दिवस सामान्य राहील. आज वाहन खरेदी करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जर तुम्ही व्यापारी असाल तर आज तुमच्या व्यवसायामध्ये काही नवीन बदल होतील ज्याचा तुम्ही फायदा घ्याल. नोकरदार लोकांसाठी लवकरच जागा बदलण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगली पदं मिळू शकतात. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करायला विसरू नका. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्या व्यक्तिमत्वाला उंचावण्यासाठी खूप चांगला आहे. सामाजिक कार्यक्रमात भाग घेतल्यानं तुमचं व्यक्तिमत्व वाढेल आणि जनसंपर्कही मजबूत होईल. जुन्या नातेसंबंधाच्या आठवणी आज तुमच्या मनामध्ये रेंगाळतील. प्रेमाच्या बाबतीत भावनिक होऊन निर्णय घेणं योग्य ठरणार नाही. आज तुम्ही तुमच्या शौर्य आणि धैर्याच्या जोरावरती पैसे कमवण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज व्यवसायामध्ये लाभदायक परिस्थिती निर्माण होत आहे.
आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्ही निवडलेल्या मार्गावरती तुम्ही चालत राहा. आज तुम्ही सक्रिय व्हा. संधीची वाट पाहू नका. त्यांना शोधा आणि त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनातील छोट्या छोट्या सुधारणांवरती लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. वैवाहिक लोकांचं घरगुती जीवन आज रोमॅन्टिक राहील. रेस्टॉरंट चालवणारे लोक आज दररोजपेक्षा जास्त नफा कमावतील. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कोणताही निर्णय घेतल्यास ते तुमच्यासाठी आज फायदेशीर ठरेल. मात्र जमिनीचे व्यवहार करताना मात्र घाई करू नका. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. वैयक्तिक कामापेक्षा व्यावहारिक कामामध्ये जास्त रस तुम्हाला आज राहील. तुम्हाला तुमची वाईट कंपनी वेळेत बदलण्याचा सल्ला दिला जातोय. तुम्ही तुमच्या बोलण्यानं आणि वागण्यानं तुमच्या जोडीदाराला आकर्षित कराल. प्रेम प्रकरण लपवून ठेवणं चांगलं राहील आजच्या दिवशी. फायनान्समध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या आवडीनुसार डील मिळतील. व्यवसायामध्ये नवीन यश मिळू शकतं. अनेक जबाबदारीची कामं तुमच्या समोर येऊ शकतात. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आकर्षक आणि तेजस्वी आहात आणि तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा असेल. काही लोकांची नवीन ठिकाणी स्थायिक होण्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कोणतीही समस्या संभाषणातून तुम्ही सोडवाल. आज तुम्हाला अज्ञात स्रोताकडून पैसे मिळू शकतात. जर तुम्ही कोणत्याही बँक किंवा संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला ते सहज मिळू शकतं. व्यवसायामध्ये कोणत्याही कामाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुमच्या कामाप्रती निष्ठा वाढताना दिसेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला इतरांसाठी काहीतरी त्याग करावा लागेल. मित्रमैत्रिणींशी गप्पा मारल्यानं मनावरचा भार हलका होऊ शकतो. ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येत होत्या ते आता दूर होताना तुम्हाला दिसत आहेत. वैवाहिक जीवनामध्ये खर्च वाढण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफमधील तुमचा उत्साह कमी होऊ शकतो. या दिवशी तुम्ही हनुमानाची पूजा करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज तुम्ही सकारात्मक राहा आणि योग्य मार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायाशी संबंधित कर्ज घेण्याची इच्छा असल्यास ती इच्छा आज पूर्ण होऊ शकते. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एकटेपणा जाणवेल. लोकांशी तुम्ही कमी संवाद ठेवा. विशेषतः वैयक्तिक जीवनातील संबंधित चालू असलेल्या समस्यांबद्दल अजिबात बोलू नका. प्रेम जीवन जगणारे लोक प्रेमाच्या बाबतीत भाग्यवान असतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करू शकता. आज प्रॉपर्टीशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. कोणाशीही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी योग्य परिश्रम करण्याची तयारी ठेवा. नोकरीतील लोकांशी अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही पिठाचे गोळे मुंग्यांना खायला घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. तुमचा एखादा भावंड घरी पलटल्यानं तुम्हाला आश्चर्य वाटेल. घरातील सर्व सदस्य आपल्याला चांगल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतील. जुने प्रेम पुनर्संचयित होण्याची शक्यता आहे. प्रणय सुरू होऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये तुमचा आनंद राहील. आज तुम्हाला काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय हे घ्यावे लागतील. हे आपलं भविष्य प्रतिबिंबित करणं अपेक्षित आहे. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य आणि कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.